नमस्कार मंडळी, शेवगाच्या शेंगांची चमचमीत अशी रस्सेदार भाजी तुमच्यासाठी आज मी घेऊन आलेली आहे। त्यासाठी काय केलेलं, मार्केटमधून ताज्या शेवगाच्या शेंगा आणलेल्या आहेत। त्याचे असे तुकडे करून सोलून घ्यायचे आहे, साल काढून, आणि बघा असे छोटे छोटे तुकडे करून त्याचे घ्यायचे आहेत। तर आता हे छानपैकी धुवून घेतलेलं आहे। आता कांदा, खोबरा आणि लसूण ह्याचं वाटप जे आहे हे आमच्याकडे रेडीच असतं। कांदा, खोबरा, लसणीचं वाटप मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये ह्याचं वाटपाची रेसिपी मी दाखवलेली आहे, तर ती जाऊन तुम्ही बघू शकता। थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि बारीकसर असं आपल्याला हे मिक्सरमध्ये आता हे वाटप जे आहे हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे। एकदम छान बारीक स्मूथ असं हे वाटून घेतलेलं आहे बघा मी। आता आपण भाजी जी आहे ही फोडणीला घालूया। कढई ठेवलेली आहे, थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर थोडासा कढीपत्ता फोडणीला घातलेला आहे। एक बारीक चिरून कांदा घ्यायचा आहे, तो या फोडणीमध्ये घातलेला आहे। कांदा चिरल्यानंतर इथे मी एक बारीक चिरून मोठाला जो आहे एक टोमॅटो घेतलेला आहे, तर तो टोमॅटो पण ह्या कांद्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचा आहे। कांदा टोमॅटो छानपैकी आपल्याला आता हे काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे। आलं आणि लसूणची पेस्ट आता ह्यामध्ये मी 1 चमचा ॲड करणार आहे। तर आलं लसूणची पेस्ट ह्यामध्ये ॲड केल्यानंतर हे छानपैकी परतून घ्यायचं आहे, म्हणजे लसूण आणि आल्याचा जो उग्रसपणा असतो हा सर्व तेलामध्ये भाजला गेला पाहिजे। थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे, जेणेकरून हे सर्व जे साहित्य आहे कांदा टोमॅटो पटकन भाजलं जातं। आता ह्यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 चमचा मालवणी मसाला मी इथे ॲड केलेला आहे। तर तुमच्याकडे जो घरगुती मसाला असेल जेवणासाठी तुम्ही वापरता, तर तो मसाला तुम्ही यामध्ये टाकू शकता। आता यामध्ये कलर येण्यासाठी फक्त पाव चमचा मी ते एव्हरेस्टचा तिखा लाल टाकलेला आहे। तर हा मसाला छानपैकी सर्व परतून घ्यायचा आहे। आता हे जे वाटण आहे, तर हे जे सर्व कांदा टोमॅटो आहे, तर ह्याच्यामध्ये आता आपण काय करणार आहोत, मी आता शेवग्याच्या शेंगामध्ये बटाटाही टाकलेला आहे। तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवं तर तुम्ही टाकू शकता। मी ते सालीसकट बटाटा टाकलेला आहे, त्याची चव खूप छान येते। तर आता एक बटाटा चिरून मी टाकलेला आहे, धुवून स्वच्छ घ्यायचा आणि चिरून घ्यायचा आहे। बटाटा ॲड करायचा आहे। त्यानंतर शेवग्याच्या शेंगा आपण ज्या धुवून ठेवल्या होत्या, तर त्या पण त्याचे तुकडे पण मी ह्यामध्ये टाकलेले आहेत। आता हा जो सर्व मसाला आहे ना, हा शेवग्याच्या शेंगांना आणि बटाट्याला चांगल्यापैकी परतून कोट करून घ्यायचा आहे। आणि हा जो आता हे जे सर्व मिश्रण आहे, तर ह्याच्यावरती आपण फक्त 4 ते 5 मिनिटासाठी आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत। 4 ते 5 मिनिटानंतर सर्व मसाला बघा हा छानपैकी ह्या बटाट्यामध्ये आणि शेवग्याच्या शेंगामध्ये मुरलेला आहे। तर आता आपण काय करणार आहोत, ह्या शेवग्याच्या शेंगामध्ये आणि बटाट्यामध्ये आपण जे वाटण आता बारीक वाटून घेतलेलं आहे, तर ते वाटप आपण काय केलेलं आहे की याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता वाटप टाकल्यानंतर छानपैकी आता थोडंसं परतून घ्यायचं आहे हे वाटण। थोडंसं 1-2-3 मिनिटं परतल्यानंतर आपण काय करायचं आहे, तुम्हाला जितपत ग्रेव्ही हवी असेल तर तेवढं पाणी काय करायचं आहे की आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यामध्ये आपण वाटण वाटलं होतं, तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काय केलेलं आहे, थोडंसं पाणी टाकलेलं आहे। जेवढी आपल्याला ग्रेव्ही हवी तेवढं आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। आता हे पाणी टाकल्यानंतर छानपैकी एकदा ढवळून घ्यायचं बघा। आता हे जे आहे ह्याला उकळी फुटल्यानंतर आपण काय करणार आहोत, हे थोडंफार आता बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा ह्या कच्च्या आहेत, थोडंसं मीठ ॲडजस्ट करून मी ते टाकलेलं आहे। तर हे आता संपूर्ण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, त्यासाठी आपण ह्याच्यावरती आता झाकण ठेवून घेणार आहोत। तर आता हे जे संपूर्ण साहित्य आहे, तर ह्याच्यावरती कढईवरती मी थोडा वेळ झाकण ठेवून घेणार आहे 4 ते 5 मिनिटासाठी। 4-5 मिनिटानंतर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे। तर आता छानपैकी रस्सेदार भाजी आपली तयार झालेली आहे। शेवगाच्या शेंगा ज्या असतात ना, खूपच औषधी गुणधर्म त्याच्यामध्ये असतात। तुमची ब्लड शुगर, त्यानंतर तुम्हाला जर ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर हा तुम्ही शेवग्याच्या शेंगा नक्की आहारात आणा, त्याने तुम्हाला खूप फरक पडतो। तुम्हाला जर कफचा त्रास असेल, हाडं मजबूत करतात, कॅल्शियम ह्याच्यामधून भरपूर प्रमाणात तुम्हाला कॅल्शियम या शेवग्याच्या शेंगामधून मिळतं। तर तुमच्या आहारात नक्की या शेवग्याच्या शेंगा ज्या आहेत ना, त्या नक्की घेऊन या। बघा किती छान रस्सेदार अशी ही आपली भाजी आता शेवग्याच्या शेंगाची तयार झालेली आहे। तर तुम्हीही एकदा अशा प्रकारे ही भाजी करून बघा, आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला एक सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट नक्की करा। बघा आता छानपैकी आपली रस्सेदार भाजी तयार झालेली आहे। भाकरी घेऊ शकता, चपाती घेऊ शकता, आणि ही भाजी तुम्ही भाताबरोबर पण, तुम्ही सुक्या भाताबरोबर हा रस्सा पण खाऊ शकता। खूपच अशी छान अशी आपली भाजी तयार आहे। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।